पुणे महानगरपालिकेचा आरोग्य पथक रायगड जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागात सेवा देण्यासाठी रवाना झालाय। या पथकासोबत औषधांचा साठा देखील पाठवण्यात आलाय। यापूर्वी पुणे महानगरपालिकेने कोल्हापूरला पिण्याच्या पाण्याचे टँकर्स पाठवले। तसंच भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांना दिल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। त्यांनी आज पुणे मनपाच्या आरोग्य पथकाच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला। आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये तिथे निर्माण झाला आहे। त्या अनुषंगाने महानगरपालिकेची एक आरोग्याची टीम या ठिकाणावर आता रवाना झाली। त्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे। त्या ठिकाणी प्रथमोपचार असेल, अनेक याच्यामध्ये कोरोनाच्या साथीनं प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीनं त्या ठिकाणी अँटीजेन किट्स आता या ठिकाणी सुद्धा पाठवण्यात आले। अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी शुद्धीकरण, पाण्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भातले काही सामग्री या ठिकाणी आता नेण्यात आली। ही टीम आता त्या ठिकाणी काम करणार आहे। जर गरज लागली तर पुढच्या काळामध्ये अजून एक महानगरपालिकेची टीम त्या ठिकाणी पोहोचवण्यात येईल। तिकडे भिवंडीत 2 मजली घर कोसळलंय। या दुर्घटनेत वृद्ध दाम्पत्य जखमी झाल्याचं कळतंय। मुरलीधर काळे आणि सुनीता काळे असं जखमी झालेल्या या वृद्ध व्यक्तींचं नाव आहे। भिवंडी वाणीआळी इथं 60 ते 70 वर्ष जुनं 2 मजली घर होतं आणि ते पावसामुळे कोसळल्याचं कळतंय। या आधी सुद्धा पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपासून भिवंडीमध्ये अशा इमारती कोसळण्याचं, घरं कोसळण्याचं खूप मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत। रवी शिंदे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रवी, काय अधिकची माहिती याबद्दलची? भिवंडीमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी रिमझिम पाऊस सुरूच आहे। त्यामुळे आज दुपारच्या सुमारास एक 70 ते 80 वर्षापूर्वीचं घर होतं। भिवंडी शहरातील वाणीआळी म्हणून परिसर आहे। त्या परिसरामध्ये 2 वयस्कर दाम्पत्य राहत होते दुसऱ्या मजल्यावरती, आणि ते अक्षरशः जुनं घर असल्यामुळे ते कोसळलं आणि त्याच्यामध्ये ते दोघे पण तब्बल अर्धा तास अडकून होते। आणि याची माहिती जेव्हा अग्निशामक दलाला मिळाली तेव्हा अग्निशामक दल पोहोचलं घटनास्थळी आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। मात्र ते दुसऱ्या मजल्यावरती असल्यामुळे ते किरकोळ जखमी झाले। जर ते पहिल्या मजल्यावरती जर असते तर दुर्घटना मोठी घडली असती। आणि अद्याप मलबा जो आहे तो काढण्याचं काम सुरू आहे। इथे अग्निशामक दल असेल, पोलीस आणि महानगरपालिकेचा विभाग ते काढतायत। मात्र त्याच परिसरामध्ये अनेक जुनी घरं आहेत। मग त्या जुन्या घरांवरती महानगरपालिकेने लक्ष देऊन तिथे काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। तिथल्या नागरिकांना हटवणे गरजेचं आहे। मात्र महानगरपालिका फक्त इमारतीकडे लक्ष देते, मात्र जुने जे वाडे असतील, घरं असतील, इकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पण ते तसं होताना दिसत नाही। रवी, आतापर्यंत अशा अनेक घडामोडी समोर आल्या, अनेक दुर्घटना समोर आल्या, तरी सुद्धा ह्या दुर्घटनांचं सत्र थांबत नाहीये। तुम्ही म्हणालात तसं जिथं हे घर कोसळलेलं आहे त्या घराच्या आजूबाजूची सगळी जर घरं बघितली तर ती जुनी मोडकळीस आलेली घरं दिसतायत। या ठिकाणच्या नागरिकांना तिथून हलवण्यात आलेलं आहे का? त्याबद्दलची काय माहिती आहे? नाही, अद्यापही ते अगोदर घराचा मलबा काढण्यात येतोय आणि आजूबाजूचे काही 1-2 घरं आहेत तर तिथे पण लोक अगोदरच घाबरून बाहेर निघालेली आहे। मात्र आजूबाजूला काही इमारती सुद्धा आहे, 1-2 मजल्याच्या जुन्या इमारती, तर तेथील काढण्याचं अद्याप काम सुरू केलं नाहीये महानगरपालिकेने। पण आता ते मलबा काढल्याच्या नंतर त्यांची कारवाई सुरू होईल। धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता। त्यासाठी आमच्या यूट्यूब न्यूज 18 लोकमतला नक्की सबस्क्राईब करा। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।